आरती ओवाळू भावाती ओवाळू श्री गुरुदेव दत्त। गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गुरुपौर्णिमा हा उत्सव असा असतो की आपण गुरूंकडून घेतच असतो। आपण गुरूंना काय देऊ शकतो तर गुरूंप्रती कृतज्ञता, त्यांच्याबद्दल आपण जे ऋण आहे त्यांनी आपल्याला केलेलं ते फेडण्याचा हा दिवस आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या गुरूंना ही सुंदर सेवा अर्पण करत असतो। म्हणूनच आम्ही श्री काळाराम मंदिर येथे एक दिवशी गुरुचरित्र पारायण आमच्या सगळ्या सखींनी आमच्या गुरूंप्रती कृतज्ञ व्यक्त केले आणि त्यांच्या चरणी अर्पण केलं। सगळ्यांनी आपल्या ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक गुरु केलेच पाहिजे आणि आपला पूर्ण भाव त्यांच्या प्रती समर्पित केलाच पाहिजे। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। मोठ्या भगिनी राजोलेताई यांनी आज गुरुचरित्र पारायण घेतलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि राम मंदिरात घेतलं। ते आमचे गुरुचरणी अर्पण करतो आणि त्यांच्यामुळे खूपच मोठं पारायण झालं। खूप त्यांना पुण्य लाभलं, सगळ्यांना त्यांच्यामुळे लाभलं। आम्ही त्यांच्या श्री स्वामी समर्थ। आमचा आज लय मोठा म्हणजे महाप्रसादाचा याचा पारायणाचा लय मोठा योग आला। लोकांची निवड आईवडिलांची नाही पण आमची प्रगती आमच्या मुलीमुळे झाली। तिच्यामुळे आम्हाला आज हा मोठा दिवस पाहायला भेटला। माझा लय दिवसाची इच्छा होती हा पारायणाचा योग आज आला। आमची मनातली इच्छा म्हणजे लय दिवसाची होती माझी, पण आज पूर्ण झाली। तिच्या निमित्तानं आम्हाला हा योग आला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। सांगण्यास खूप आनंद होतोय। आम्ही 5 वर्षापासून सेवा उत्सव दरबार हे छोटेसं आमचं वटवृक्ष आम्ही लावलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही नेहमीच एकदिवसीय गुरुचरित्र, सप्तदिवसीय गुरुचरित्र वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो। तर ह्या ग्रुपचे मेन ज्यांनी आम्हाला हे खूप मोठी सेवेचे भाग्य दिले चिरंजीव आकाशदादा खेडेकर यांचं मी त्रिवान नमन करल का त्यांनी मला खूप मोठी सेवेची ही संधी दिलेली आहे। आणि गुरुचरित्र काय आहे, त्यातून काय घेता येतं हे सगळं आपण घराघरात पोहोचवतो। म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये 5000 सेवेकरी, तेवढे सेवेकरी ग्रुपला असतात, ते पोथीला म्हणजे ते पारायणाला असतात। त्यांना प्रत्येक जणांच्या घराघरात गुरुचरित्र पोचलेलं आहे। आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी हे घेत असतो। तर ह्यावेळेस खूप मोठा योग आलेला आहे। नाशिक येथील श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री रामरायांच्या काळाराम मंदिरात येथे आम्हाला हा खूप मोठा योग भेटलेला आहे। प्रभू रामचंद्रांचे पण त्रिवार नमन, दत्तगुरूंच्या चरणी पण त्रिवार नमन।